मी नुसती जिल्ह्याची नाही राज्याची नेता आहे, त्यामुळे मला काही गोष्टी अग्निपरीक्षा द्याव्या लागतात। मागून वार करण्यासाठी जातीचं अस्त्र उगारण्याचा प्रयत्न जर करत असेल, ज्या गडाचं दर्शन घेऊन दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे लोकसभेची निवडणूक लढवायचे, कोणतीही निवडणूक लढवायचे, त्याच गडावरती नारायणगडावरती भाजप नेत्या पंकजा मुंडे आता बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आलेल्या आहेत। काय सांगाल ताई, कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, कशी काय भावना आहे, काय प्रतिक्रिया? बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर मी नेहमीच असते, पण उमेदवार झाल्यावर काल मी बीड जिल्ह्यामध्ये एंट्री घेतली। प्रचंड उत्साहामध्ये लोकांनी स्वागत केलं आणि सगळ्या चर्चा शंका ज्या थोड्याशा सोशल मीडियातून किंवा अशा उपलब्ध होत होत्या लोकांच्या समोर आणि लोकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होती, अस्वस्थता होती, असं वाटत होतं मला उगीचच बाहेरून, पण ते तसं काही नाही आहे। मी लोकांना सांगितलं की पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तुमच्यामध्ये उत्साह येईल आणि एक जंगी कार्यक्रम आपण घेऊ आणि एक उत्साहाने या निवडणुकीला कामाला लागून मला लोक कामाला लागलेले दिसतात। आज नारायणगडाचं आणि बाबांचं देखील दर्शन घेतलं आहे, काय भावना? कारण की तुमचे वडील म्हणजे साहेब देखील या ठिकाणी यायचे। नारायणगडाचं दर्शन घेऊनच लोकसभेची सुरुवात साहेब करायचे आणि ही प्रथा मीही चालवली आणि मी फक्त इलेक्शनमध्ये येत नाही, मी नारायणगडावर अनेक वेळा येते आणि बाबांचंही एवढं प्रेम आहे आणि ते इतका त्यांचा स्वभाव छान आहे, तर ते नेहमी मला भरभरून आशीर्वाद देतात आणि मी पालकमंत्री असताना नारायणगडाचा विकास करण्यासाठी स्वतःहून, बाबांनी काही मागणी केली नाही, काही नाही, स्वतःहून 25 कोटी रुपयाचा निधी आपण तेव्हा केला। बघा, भाविकांसाठी व्यवस्था करणं हे कर्तव्य आहे, कारण एवढा गडावर लोक दर्शनाला येतात, त्यामुळे ह्या गडावर माझं खूप खास प्रेम आहे। भगवान बाबांचं इथे काही काळ वास्तव्य होतं, तर त्यामुळे त्या नात्याने ते मला या गडाची नात म्हणतात, तर एक खूप भावनिक नातं आहे। खरं पाहिलं तर कार्यकर्त्यांची इच्छा होती ताईंना मधल्या काळातल्या देखील उमेदवारी मिळाव्या, मात्र 5 वर्षाचा वनवास अखेर संपला असं कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आता उमेदवारी मिळाली, निवडणूक लढवणार आहेत। कार्यकर्त्यांच्या भावना कालपासून काय येत आहेत, काय सांगा? कार्यकर्त्यांच्या भावना या काही नव्हतं मिळालं तेव्हाही तेवढ्याच तीव्र आणि प्रेमाच्या होत्या, काळजीच्या होत्या जरूर। आता त्यांना असं वाटतं की आपल्या ताईंना काही, कारण माझं मोठेपण माझं नसून हे सामान्य माणसाला वाटतं की आम्ही मोठे आहोत, कार्यकर्त्याला वाटतं आपण मोठे झालो, हे नातं लोकनेता म्हणून मुंडे साहेबांनी निर्माण केलं, ते आता लोक नेताच म्हणून मी पुढे नेते। तर कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे आणि सकारात्मकता आहे ती चांगल्या भविष्याचा वेध घेत आहेत ते। जसं तुम्ही पाहिलं यूट्यूबवरती, आम्ही पण पाहिलं की जातीय समीकरणं कुठंतरी निवडणुकीला अनुसरून लावले जात आहेत, कसं पाहता? मी त्याच्याकडे आत्ता नाही पाहते, मी एवढीशी असल्यापासून पाहते, एवढी या पोरा एवढी, कारण हे निवडणुकीच्या प्रचारात जेव्हा एखाद्या माणसासमोर कुठलंच अस्त्र नसतं, एखाद्या माणसासमोर काहीच त्याच्यामध्ये आपल्याला बोलता येत नाही की त्या माणसाने जिल्ह्याला अहोरात्र विकास केला आहे, पालकमंत्री म्हणून मी जिल्ह्याचा, मुंडे साहेबांची एक लिगसी आहे, एक परंपरा आहे, ती जपली आहे। जिल्ह्याच्या कोणत्याही व्यक्तीला कधी अरे बापरे आपल्याला मान खाली जाईल असं कधी वर्तन, असे कुठले अभद्र शब्द माझ्या तोंडातून निघाले नाही। मग माझ्यावर टीका करणार काय? मग अशा वेळी कोणीतरी मागून वार करण्यासाठी जातीचं अस्त्र उगारण्याचा प्रयत्न जर करत असेल तर ते अस्त्र अनेक वेळा उगारलं गेलेलं आहे, पण ह्या पुरोगामी जिल्ह्याच्या लोकांनी नेहमी ताकदीने एका नेत्याला निवडलं आहे जो या जिल्ह्याला दिशा देईल आणि तो नेता नक्कीच माझ्या रूपाने ते निवडतील असा मला विश्वास आहे। आतापर्यंत तुम्ही विधानसभा लढवली, पहिल्यांदा खासदारकी लढवत आहेत, 10 वर्ष ताई देखील खासदार राहिल्यात, काय अजेंडा असणार आहे तुमचा? आणि कालच्या भाषणामध्ये तुम्ही भावनिक देखील झालात, पहिलं भाषण होतं तुमचं उमेदवारी मिळाल्यानंतर। भावनिक होणार, कारण मी मोठी आहे घरामध्ये, माझ्या पित्याच्या नंतर माझ्या पित्याचं स्थान मला माझ्या घरच्यांनी दिलं आहे, म्हणजे अगदी माझी आई, माझ्या बहिणी आणि आमच्या घराला म्हणजे असं काही आमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेमच नव्हता कधी आणि आताही नाही आहे, पण मला असं वाटलं की मी पित्याच्या स्थानी आहे आणि मी दिलं पाहिजे, मी घेतलं नाही पाहिजे। तर माझे बहीण सगळं सुंदर काम करत असताना तिला खासदारकी, म्हणजे तिच्या बॅचमेट्सला सगळ्यांना मिळाली, तिच्याबरोबर काम करणारे सगळे खासदारकीची निवडणूक लढत आणि ते लेकरूच बिचारं नाही लढते, मला वाईट वाटलं। एक आई म्हणून, एक वडील म्हणून, एक मोठी बहीण म्हणून, नेता म्हणून सुद्धा एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचं वाईट झालं तर आम्हाला वाईट वाटणारच ना, ती कार्यकर्ता समजून सुद्धा मला वाईट वाटलं आणि ते वाईट वाटलं त्या क्षणापुरतं, पण मला व्यापक विषय हाताळायचे असतात। मी नुसती जिल्ह्याची नाही राज्याची नेता आहे, त्यामुळे मला काही गोष्टी अग्निपरीक्षा द्याव्या लागतात, तर मी ते करते आहे। मला भावनिक होणं साहजिक आहे, पण शेवटी माझ्या मागे फक्त प्रीतमची जबाबदारी नाही आहे, असंख्य लोकांची जबाबदारी आहे। आता तुम्ही म्हणलात अग्निपरीक्षा, मात्र या अग्निपरीक्षेत
मुंडे साहेबांच्या काळात देखील असं जे समीकरण आहेत सध्याचे राजकारणाचे, महायुतीमध्ये आता 3 घटक पक्षाचे जे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल एकत्र आहे. आज गेवराईला दौरा आहे, तिघाही गेवराईच्या नेत्यांच्या घरी तुम्ही जाणार आहेत, काय वाटतंय? काही नाही, मी एक उमेदवार आहे. नेत्यांच्या घरी जाणं हे सुरुवात आहे. मी साध्या कार्यकर्त्यांच्याही घरी जाऊन येणार आहे. जिथे शक्य आहे तिथे जाऊन मी नम्रपणे हात जोडून त्यांना निवेदन करणार आहे की मला आपण मदत करावी. तर नेत्यांना तर माझ्या हातून भरपूर मदत झाली असेल, पण सामान्य जनतेला पण मला हे आवाहन करता येईल की बाबा मी तुमच्यासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, गरिबांसाठी आहे, सामान्य माणसासाठी, मध्यमवर्गीयांसाठी, युवांसाठी, महिलांसाठी मला आपण सहकार्य करा. शेवटचा प्रश्न आहे, आव्हान काय वाटतंय का निवडणुकीला सामोरं जाताना? आव्हान काही वाटत नाही, कारण निवडणुकाही माझी जरी लोकसभेला मी स्वतः उमेदवार म्हणून लढत असेल तरी मी अनेक लोकसभेच्या निवडणुका लढले. प्रीतमताईच्या निवडणुका मीच लढले कारण त्याचे स्ट्रॅटेजीज वगैरे सगळ्या मला कराव्या लागायच्या. मुंडे साहेबांच्या वेळी पण निवडणुकाची जो धुरा माझ्या खांद्यावर बऱ्यापैकी होती, 2009ला नाही पण 14ला. तर मला अनुभव आहे. आव्हान मला वाटत नाही काही असं. आव्हान अफवांचं आहे. आव्हान यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि चर्चांचं. आता काय कोणी पण एक चॅनल उभं करतं आणि मग काहीतरी मत व्यक्त करतं, त्याच्या मागे कोणती तरी यंत्रणा असते, त्याच्यामुळे उगीचच लोकांमध्ये नकारात्मक चर्चा होऊ नये आणि तेवढंच मला आव्हान वाटतं. बाकी मला काही आव्हान वाटत नाही, कारण निवडणूक हे युद्ध आहे आणि युद्ध लढावं लागतं, लढावून जिंकावं लागतं आणि माझ्याकडे जिंकण्याबरोबर हरण्याचाही अनुभव जमा झाला आहे आता. आपल्यासोबत भाजप नेत्या तथा बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे होत्या. हे एक युद्ध आहे आणि हे युद्ध लढावं लागतं, जिंकावं लागतं, अशा देखील भावना आणि विविध विषयांवरती त्यांनी साम टीव्हीशी चर्चा केल्या. त्यामुळे आता येणारी निवडणूक नेमकं कशी जाणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद जिरे, साम टीव्ही, नारायणगड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.